हॉटेलच्या रस्त्याला पोहोचलो, हॉटेलच्या गेटवर पोहोचलो आणि कळलं की हॉटेलमध्ये कोणतं तरी एक स्टाफ आहे, त्याचा इलेक्ट्रिकचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. हॉटेलमध्ये एंटर करतानाच गेटच्या इथे आणि गेटच्या बाहेर ही भली मोठी गर्दी होती आणि आम्ही एंटर केलं आणि आम्हाला एंटर केलं लगेच सांगितलं की सगळ्या गेस्टनी चेकआउट केलं आहे आणि तुम्ही पण चेकआउट करा, हॉटेल पूर्ण रिकाम आहे. 20-22 वर्षाचा मुलगा होता, 22-23, एकुलता एक. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आता आम्ही बुकिंग शोधायला जाणार आहोत अलिबागमध्ये. आफ्टर लिव्हिंग आवर हॉटेल, आय थिंक ट्रॉपिकाना लक्झरी रिसॉर्ट अँड स्पा असं नाव होतं त्याचं. सो तिकडनं निघाल्यावरती आम्ही त्याच गावामध्ये त्याच एक 5 मिनटं 10 मिनटावर असलेले 2 रिसॉर्ट होते. वी वेंट देअर अँड आम्ही विचारलं की रूम अवेलेबिलिटी आहे का एका 2 नाईटसाठी. तर दोघांमध्येही आम्हाला नाही आहे अवेलेबल, तुम्ही दुसरीकडे चेक करा सांगण्यात आलं. सो मग काय आम्हाला शेवटी ऑप्शन नव्हता. माझा फर्स्ट टाईम आहे 5 स्टारमध्ये राहण्याचं. वी आर इन रॅडिसन ब्लू. दिस इज काइंड ऑफ अ वॉक इन क्लॉजेट काइंड ऑफ अ सिच्युएशन. अँड इथे बाथरूम आहे, बाथटब, मिरर्स, and यहाँ पे there is like common door, so here there is a toilet and here there is a shower as well. आणि इथे हा huge bed and I am never, म्हणजे you cannot compare Club Mahindra with this. चेन आहे यांची पण ताज सारखी. हे दोघं स्पाची अपॉइंटमेंट घेतलेली यांनी. सो 9 ते 10 स्पा करून आले मस्त. त्याच्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये हे एवढे आयटम क्लब महिंद्राच्या स्वप्नात पण येणार नाही, त्याच्यात डबल आयटम, वेगवेगळ्या प्रकारचे चीज, मफिन्स आणि बरेच भाज्या. सो असा हेवी ब्रेकफास्ट केला. 11 वाजता वगैरे केला. 12ला निघालो आम्ही. आता 1 वाजत आला. आम्ही आत्ता आलोय बाहेर अलिबाग बीचवरती. बाबांना बेचकी हवी आहे म्हणून. आम्हाला बीचवरती काही बेचकी मिळाली नाही, तर आम्ही आता दुसरीकडे कुठेतरी जाऊन बेचकी विकत घेतोय. हवीच आहे त्यांना. ती घेऊ, हॉटेलमध्ये जाऊ, थोडं हॉटेल फिरू. माझं फेशियल अपॉइंटमेंट आहे, ती झाली की मग डिनरला परत बाहेर पडू आणि मग घरी जाऊन चेकआउट आणि मग संपलं ट्रिप. चंकी पांडे दिसलेला ब्रेकफास्टच्या वेळी. आईने आणि मी फोटो काढले. म्हणजे तो पण आय थिंक त्याच हॉटेलमध्ये राहतोय. ब्रेकफास्ट करायला बाहेर आलेला म्हणून दिसलेला तो. त्यामुळे ते एक हायलाईट. It's 7 o'clock now, 7:10. म्हणजे फक्त बाबांची बेचकी घ्यायला गेलेलो कुठेतरी, मिळालीच नाही ती शेवटी. सो आम्ही ती काय घेतली नाही, परत रूमवर आलो. मग 1-1.5 तास हे दोघं झोपले. तर मग आम्ही जरा चहा प्यायला आणि मग आम्ही रिसॉर्ट फिरलो. सो इकडे गेम रूम आहे, लॉन आहे, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, लॉन टेनिस, काही करू शकतो. मल्टीपर्पज टर्फ आहे आणि एका साईडला गोल्फ कोर्ट पण आहे. ते आमचं काल बघायचं राहिलं, आज येतं दिसलं आम्हाला. भयंकर मोठा स्विमिंग पूल आहे आणि स्पा सेंटर आहे. सकाळी ब्रेकफास्ट केल्यानंतर आम्ही काहीच खाल्लं नव्हतं, लंच पण नव्हतं केलं. सो थोडी भूक होती. सो 1-2 सँडविच ऑर्डर केले, क्लब सँडविच आणि साधं सँडविच, आणि झालं. मी तेवढंच खाल्लं.
मग सगळं पॅकिंग केलं आणि आम्ही ऑलमोस्ट 9:30 पावणे 10ला वगैरे सगळे झोपले. मग आज सगळे 6 वाजता उठले, 5:30-6ला ब्रश करून आटपून आत्ता जस्ट आम्ही ब्रेकफास्टला बसलो. आमची 10ची फेरी आहे. हा बाबांचा ब्रेकफास्ट आहे. ऑलमोस्ट 3रा फ्लोअर आहे खालपासून. तुम्हाला इथे बघितलं तर हाईट कळेल. फर्स्ट हा सेकंड आणि ज्याच्यावर तुम्ही उभी आहे तो 3rd. 3 फ्लोअर्स आहेत.